श्रीराम जय राम जय जय राम. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. पुष्कळ वाचले ऐकले, पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग. कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. संतांच्या सांगण्याचा आपण विचारच केला नाही, त्याचे मननच जर केले नाही तर पुष्कळ सांगितले तरी त्याचा काय उपयोग. देह हा अनित्य आहे असे सर्व संतांनी एकमुखाने सांगितले आहे, तरी सुद्धा आम्हाला देहाचे प्रेम सुटत नाही. याला काय करावे. संतांवर विश्वास नसेल तर स्वतःचा अनुभव पहावा. देहापासून सर्व सुख आहे असे आपण विचाराने ठरविले, पण खरोखर अनुभव काय येतो ते पाहावे. आपण पाहतो ना की लहानपणापासून मोठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत मनुष्याची सारखी धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधानासाठी. लहानाचे मोठे झालो, विद्या झाली, नोकरी मिळाली, पैसा अडका मिळतो आहे, बायको केली, मुले बाळे झाली. ज्या गोष्टीत समाधान मिळेल असे वाटले त्याकरिता प्रयत्न केला, परंतु मग तरी समाधानाचा लाभ झाला का. देहाच्या प्रेमाशिवाय प्रापंचिक गोष्टी चालणार नाहीत हे खरे, पण म्हणून देहाच्या सुखाकरिताच जन्मभर आटापिटा करायचा हे योग्य नव्हे. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या देहाचे कौतुक करीत असताना दुसऱ्याची घरभरणी चालली आहे, याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही. देह गेला की सगळे गेले. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो. बोलावे असे वाटते तोपर्यंत बोलणे थांबविणे जरूर आहे. स्वातंत्र्य आणि स्वैर वर्तन बाहेरून सारखीच दिसतात, पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे, तर स्वैर वर्तन हे घाणेरडे आहे. लोकांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना काहीतरीच असतात. खरे म्हणजे माणसाला स्वातंत्र्य फक्त स्वतःची उन्नती म्हणजे आत्मोन्नती करण्यापुरतेच आहे. इतर बाबतीत म्हणजे देहाच्या वगैरे बाबतीत त्याला बंधनेच असतात, आणि ते आवश्यकच आहेत. देहासंबंधीचे बाप, मुलगा, नवरा, बायको वगैरे म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य राहणारच, पण मनुष्यत्वाचे कर्तव्य असेल तर भगवंताचे होणे हे आहे. ऑफिसला जाणाऱ्यांनी आपले कर्तव्य नीट बजावावे. घरातल्या मंडळींनी आपले काम मन लावून करावे, आणि हे सर्व करून राहिलेला वेळ भगवंताच्या नामात घालवावा. आपण एखादा व्यापार केला तर त्यामधले निव्वळ उत्पन्न हाच आपला खरा नफा असतो. त्याचप्रमाणे प्रपंचातला नफा म्हणजे भगवंताकडे आपले लक्ष किती लागले हा होय. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. जेथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीरामनवमीचे प्रवचन भाग 2. रामचरित्र सर्वांग सुंदर आहे. रामाने पितृ आज्ञा पाळली आणि सारे वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला. या त्याच्या थोर कृत्याचा
वारंवार विचार करावा. केवढा हा त्याग, किती हा संयम, किती असामान्य पितृभक्ती, काय निर्लोभता, काय कर्तव्यनिष्ठा, या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा. कोणी म्हणतील रामाचा काळ वेगळा, आत्ताचा काळ वेगळा, पण तसे नव्हे. राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुकरणीय नाही का? मातृपितृभक्ती, एकपत्नीव्रत, बंधुप्रेम, सहिष्णुता, निर्लोभत्व, अत्यंत प्रेमळपणा, शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत नाहीत का? सत्यनिष्ठा आजही मान्य आणि स्तुत्य नाही का? काळ वेगळा असला तरी नीतितत्वे सर्व काळी अबाधितच असतात. म्हणून रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय होय. रामचरित्रात महत्त्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे. म्हणून भरताधिक रामभक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे. रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या. त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने 14 वर्षे राज्य केले. तसे आपण जर प्रपंचात वागलो तर किती आनंद होईल. राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याचा त्याग केला नसता. पण त्याने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रत झाला. हेच त्याचे वैशिष्ट्य. भरताचा प्रपंच म्हणजे त्याचा राज्यशकट. रामपादुकांना वंदन करावे, प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करावी आणि रामस्मरण करून मग ती करावी, असा त्याने राजशकट हाकला. तसेच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा. रामाला साक्षी ठेवून करावा. तो सुखाचा होईल. संसार, जग, माता पिता, जाया, पुत्र, घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा. पुत्र कलत्र माझे असे म्हणतो, पण खरोखर माझे असते तर त्यांच्यावर सत्ता गाजविता आली असती. पण तसे न करता येत नाही. म्हणून हे सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे. लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्शरूप आहे. 14 वर्षापर्यंत जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल. प्रपंच परमात्म्याचा आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही. जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातील पहिली पायरी होय. आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठवले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे. ही भावना इतकी तयार झाली पाहिजे. एक भगवंताचे नाम घट्ट धरावे. त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. मी नाम घेतो हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. रामाला अगदी विनवणी करून सांगा की, रामा आता मी तुझा झालो. ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम.